हालेलुया. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वर पिता देवा बाबा, समजा दिवसाबद्दल तुझे आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वादित परमेश्वर, तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकाला साहित्य ही प्रार्थना आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया. आपण लूकमध्ये ना 12 पासून या अध्यायापर्यंत आपल्याला अनुभव घ्यायचे आहेत की लोकांमध्ये डोंगीपणा कसा असतो, डोंगी लोक कसे असतात, आणि येशू ख्रिस्त आपला मित्र कसा असतो, आपण मित्राप्रमाणे कसं वागलं पाहिजे. बरोबर. मित्र असतो तर भांडण होत नाही, मित्रामध्ये भांडण शक्यता होत नाही. स्वार्थी मित्र असेल तर कशाद्वारे तरी भांडण होऊ शकतात. तर हे जे पवित्र शास्त्र प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना, लोकांना बरेचशे मुद्द्यावर मार्गदर्शकासाठी बनवलेलं आहे. तर आपण लूक 12:1 पासून पहिलं वचन घेऊया. हजार लोकांची एवढी गर्दी. किती गर्दी होती? हजार लोक. एक लोक नाही, हजारो वाले. हालेलुया. तर एकमेकाला तुडवायला लागले. तेव्हा येशू काय ते एकमेकांना तुडवायला लागल्यानंतर ते येशू आपल्या शिष्यांना सांगायला लागला, तुम्ही आपणास पुरुषांच्या खमीराविषयी म्हणजे त्यांच्या डोंगाविषयी सांभाळा. हालेलुया. कधी कधी माणसं अशी असतात, डोंगीपण. काय बोलतात? डोंगीपण. कोणतापणा? मला ते सगळे डोंगी बसल्यात वाटतं तिथे. तेव्हाच. बरोबर ना? हालेलुया. तर अशा परिस्थितीमध्ये वचन शिक्षण मार्ग आपल्याला देत असतो. एक डोंगी लोक होते तिकडे, तर त्याविषयी त्याने सांगितलं की तुम्ही सावध असा. कधी कधी आपल्याला बरेच लोक असं डोंगीच रूप दाखवतात. हालेलुया. मी पण होता डोंगी. माहितीये तुला? नाही, कोणालाच माहिती. हालेलुया. जेव्हा छोटा होता मी, मला काम करायचा कंटाळा आहे. ताप आलाय. अरे अंग थंड आहे बाबा, सांगितलं तुला ताप आलाय कसा? नाही ताप. एक दिवस काय केला, बाबा यायच्या अगोदर आगीजवळ गेला, चुलीजवळ, आणि पक्का गरम झाला आणि झोपणार असेल तर मला ताप आलाय. ताप आला. आणि एक दिवस गुरुवारचा दिवस होता आणि मी वर प्रार्थना करायला बसलेलो. अरे त्यावेळेला हे बघा, माझ्या डोळ्यात पाणी येतो ना. हे काळं केलेलं ना डिशेंटीना, ब्युटी पार्लर मध्ये एशियात 3रा दिवस पासून जाऊ नका, काळ करू नका. माझं काळ झालं, तुमचं नका करू दे. हालेलुया. त्या वेळेला मला भरपूर ते इफेक्ट झाला, त्रास झाला, कारण मी पण देवाचे नियम मोडलेले. हालेलुया. तो डोंगीपणा माझा अंगातून निघाला. तर त्यावेळेला ना मी गुरुवारचा दिवस वर प्रार्थना करायला आलो, वचन काढली आणि खाली आलो. खाली आल्यानंतर घरामध्ये बसला, म्हणजे वरतीच पहिला थंडी लागायला लागली. थर 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 कापतो. म्हणजे असं काय, एवढा कापतो की विचारलं. 3 ब्लँकेट अंगावर घेतली तरी कापतो. तुला सांग, मला 1 कप चहा दे ना, बरं. चहा थंडी लागते. थंडीचेच थोडे दिवस होते, पण एवढे नव्हती थंडी लागते. हालेलुया. पावसाळ्याच्या सीझन मध्ये चहा पिला तरी काय होत नाही. दाताला दात लागतात. करतो ते वेदीवर उभा राहिला, तिथे पण कापतो. काय करू असं करायला लागलं. म्हणजे मग प्रवचन कसं सोडू? एवढी थंडी लागते तरी मी प्रवचन देतो, मी बोलतो. तेव्हा देवाने मला सांगितलं, बाबाला फसवलेलं ना, तेव्हा कसं करतो आता हकीकत
आई वाट लागली. अरे आखी पाप कबूल करायला सुरुवात केली. त्याच्यानंतर कसं तरी प्रवचन दिलं, प्रार्थना केली, शेवटला आशीर्वाद पण दिले आणि तरी थंडी लागते. 1 दिवस गेला, 2 दिवस गेला, काय झालाय हार्दिया पोराला सांगितलं डॉक्टरकडे घेऊन. डॉक्टर बोलू ना चेक केलं ते म्हणते तुला काहीतरी त्रास झालेला आहे, रक्त चेक करायला लागेल. हार्दिया आम्ही समजला काळी मेहंदी. कोणती मेहंदी? डिश. बायबल सांगते पांढरा आहे त्याला काळा करू शकत नाहीये, काळा आहे त्याला पांढरा करू शकत नाही. अरे मी करायला लागलो ना तेव्हा माझ्या बाला वाजवले. हार्दिया लोकांना नेहमी सांगतो थोडं सावध राहा. मला लहान होता तेव्हा मी देवाकडे काय मागायचं माहितीये का, मला मोशेस सारखे केस पाहिजे, एकदम पांढरे. तेव्हा देवाने आता मला न्याय लावलेले म्हणजे आभार मानतो. तर अशी काही उदाहरणं होती की आपण घ्यायची. तर डोंगी अशी आहेत माझ्यासारखी भरपूर. हार्दिया मी लोकांना बोलतो तेव्हा मला आठवण आली तेव्हा 14:26 की तू वडीला ना तू खोटं बोललेलं होतं. हार्दिया कामासाठी येस तुला आता भोगायला लागेल. हार्दिया 4 दिवस हॉस्पिटलमध्ये, एक चूक केली काळे 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 केस करायला, 4 दिवस कुत्र्यासारखा असा सांभाळून ठेवला, उठायचं नाही. परमेश्वराने खरोखर पाऊल काय सांगतो, जेव्हा रोम करा 8 शरीर पापामुळे मेल्या, आत्मा नीतिमत्वामुळे जिवंत आहे. आपलं शरीर नीती जर असेल, मध्ये नीतीचे विचार असेल तर तो आत्मा नक्की आपल्यामध्ये जिवंत राहतो. आणि पाप जास्त झाला तर आत्मा निघून जातो आणि शरीर पापामुळे मरते. रोमकरात 6:23. तर हे आम्हाला शिकायचं आहे. डोंगीचं उत्तर तुम्हाला मी देतो, कारण मी बोलतो तसे तुम्ही होऊ नका. म्हणून मला वाटते की माझ्या बापा, स्वर्गीय बापाच्या आज्ञा मला जास्त पाळाव्या. या बापाला तर फसून दिसून काहीतरी केलं, अरे या बापासाठी पण केलं, पण तो बाप त्याला आम्ही फसू शकत नाही. त्याच्यामध्ये 2 वचनामध्ये दिलेलं आहे, उघडकीस येणार असं काही झालं नाही. आता हे उघड आलं ना किती वर्षावर? 40-50 वर्षाच्या आसपास, 40 वर्ष. कारण जो काळ छोट्या असताना आपण चुका करतो, पण मोठा असताना त्या चुका दुरुस्ती करावं लागते. कारण शरीर तेच आहे, लहानाचं पण तेच शरीर आहे आणि मोठी झाल्यात त्याचं पण शरीर तेच आहे. वचन घेऊया. जे उघड होणार नाही असं काही झाकलेलं नाही, जे कळणार नाही गुप्त नाही. तुम्हाला माहिती होतं मी असं होता नाही ना? मी सांगितलं की नाही? सांगितलं का नाही सांगितलं? लपलं पाप लपलं. अरे सगळ्यांची पाप उघड होणार, पण ती काढा. हार्दिया पाप कबूल केली ना तेव्हा समोर पडलं. मी लपवून ठेवलेलं होतं एवढे वर्ष, ते काढले. आता तर मी प्रभूच्या राज्यात आहे, आता तर मला संपूर्ण जाणीव आहे. हार्दिया पाप काय आहे ते पण मला माहिती होतं. पाप काय आहे यामुळे आपल्याला मुश्किल होते. हार्दिया आता बघा, ज्या गोष्टी तुमच्या मी न कळता काही चोरी केली, बरोबर, काही करो ते पाप आहे, त्याला पाप बोलतो. पण जे तुम्हाला विचारून केलं, हे बाबा मला हे 10 रुपये घ्यायचे, ती वस्तू घ्यायची आहे की मी हे खातो, तर ते पाप नाही, कारण ते परमिशन मिळालं. कुठल्याही माणसाला बिना परमिशनाशिवाय जे काय करतो ते चुकीचं आहे. देवाचं परमिशन आहे का कोणत्या गोष्टीमध्ये, ते पहिलं आपण घ्यायचं. कारण हे शरीर देवाचं आहे. देवाला काय आवडते ते बघ. माझ्या चूक काय झालं, काय पाप झालं, तर पहिलं मी देवाला विचारते, हे शरीर तुझं आहे, मी चूक काय केली तर मला आठव, आणि आठवून दिली तर माझ्या पापाची मला क्षमा, मी असं विचारतो. पण जेवढं चांगलं करता येते तेवढं, कारण पहिल्यापासून लहानपणापासून माझा तो स्वभाव होता दुसऱ्यांच्या भल्यासाठीच यूज कर. हे शरीर दुसऱ्यासाठी, माझ्यासाठी, म्हणून मी त्याच्यामध्ये इंटरेस्ट होत नाही ना, कोणत्या गोष्टीची मोह निर्माण करत. कारण मोह आपल्याला सुख देत नाही, टेन्शन देतो, मानसिक देतो, तणाव देतो, अस्वस्थपणा देतो. म्हणून
उघड काय आहे, उघड कसं करावं आणि उघड झालंच पाहिजे. पण लोकप्रदर्शनासाठी नाही, देवासमोर तुमची पाप उघड. आता कधी कधी तुम्ही माणूस आहे, तुम्ही काय चुका करतात, मैत्रिणींना सांगते किंवा मित्राला सांगते किंवा कोणाला तरी सांगतात तुम्ही. जेव्हा तुम्ही ते सांगतात ते 10 लोकांना ते एकाचे 2 करून सांगतात. तुम्ही देवालाच सांगा ना, तुझ्या चुका झाल्या ना, देवाला सांग किंवा देवाच्या माणसांना सांग की ते तुम्हाला मार्गदर्शन करतील आणि देवाकडे ती मध्यस्थी करतील. देवा ही तुझी माणसं आहेत, हरवलेली आहेत, त्यांना शोध आणि तुम्हीच त्याला पकड. लूक 1:10 हरवलेला येशू शोधायला आलाय, तो शोधणार. जेव्हा आपली मध्यस्थी वाढते, आपली प्रार्थना वाढते, तेव्हा पेत्राच्या 2ऱ्या पत्रामध्ये ना 3 अध्यायामध्ये 9 वचन दिले, कोणाचा नाश होऊ नये, कोणाचा नाश होऊ नये तर सर्वांनी पश्चाताप करावा. हालेलुया. पेत्र भाषामध्ये आपल्याला शिकवतो की कोणाचा नाश नाही. आपण बघतो त्याचं वाईट होते, त्याचं वाईट होते, त्याचा नाही, कोणाचं वाईट योजू नका. मी काय बघतो माहितीये का, त्या जागेने मी असला तर मी हे शिकतो. तो गरीब आहे ना, मी चाललाय गरीब. तो गरजवंत आहे ना, मीच तो आहे. कारण मला अगोदर पहिले सांगितलेलं होतं, तुझ्या गरजा, तुझी आपत्ती, तुझ्या समस्या पहिला येशू ख्रिस्त. पण आपण बघतो बायबलमध्ये वचनामध्ये घेतलेलं आहे, तो धनवान असताना गरीब झाला. आपल्याला गरीब व्हायला लागते. मी आज खूप श्रीमंत आहे, पैशाने नाही, तर समजा जाम पैसा आहे, माझ्या बापाकडे भरपूर आहे, तो काय काम करायचं असेल त्या टायमाला पैसे देते, मी त्याच्यावर विचार करत नाही ना, चिंता करत बसत नाही. माझ्या जीवनामध्ये एक प्रेरणा आल्या ना, मला हे काम करायचं आहे, ते मी करतो, सोडत नाही. कारण तुझी इच्छा आहे तीच मी पुढे करेन. आणि माझा शब्द रोजचा सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, आचार विचारापर्यंत एकच प्रश्न आहे की सगळे लोक तुला सांगतात तुमच्या इच्छेप्रमाणे, पण तुमची इच्छा कोण करत नाही, तर मला मात्र तुमची इच्छा पुरी करायची, त्याप्रमाणे मी तुमच्यावर राहील. हालेलुया. हे जे जीवन आहे ते देवाच्या इच्छेसाठी यूज करा. ढोंगी बनवू नका. आम्ही बनले त्या ढोंगीमुळे काय काय हालत होते, काय दुःख येतात, काय समस्या येतात, किती संकट येतात, किती पाप होतात, किती निराशापणा होतात. प्रभूमध्ये असताना पण अनेक वेळ पाप झाली गेली. हालेलुया. किंवा समज अरे हे पाप आहे, हे पुण्य आहे, पवित्रता आहे, चुप राहायचं, बोलायचंच नाही, कोणा सहवासच ठेवायचं नाही, म्हणजे पाप होत नाही. जेवढा तुम्ही देवाचा सहवास ठेवेल तेवढी तुम्ही पवित्रता होईल. हालेलुया. आपलं पाप देवापुढे समर्पण करा. लोकांपुढे तुम्ही सांगू नका तुम्ही काय चूक केली, तिने काय चूक केली आणि काय चूक. लोकांना सांगतील ते तुम्हाला सतवतीनं तुमची जाहिरात नामा करतील, तुमची इज्जत रस्त्यावर आणतील. हालेलुया. म्हणून पेत्राच्या पहिल्या पत्रामध्ये 5:8 मध्ये दिली, 5:7 मध्ये दिली. पेत्राच्या पहिल्या पत्रात 5:7 तुमची सर्व चिंता परमेश्वराकडे समर्पण करा. जरा पुढे ये वचन घे. मी जे काही अंधकारात गपचूप बोलतात, सांगू नको, बोलू नको असं बोलतात ना, जे काही पाप करायचं बघा काय बोलायचं असंच म्हणतात ना. टेन्शन झालं नाही. माणसं अशी आहे तर तुला अरे तो बघतो ना कुठेतरी लपा, काय बोलला काय सांगा, त्यांनी बघितलं ते उजेडात ऐकण्यात येईल. हा आपलं जीवन कशा प्रकारे असलं पाहिजे. धाब्यावर उतरणारं जीवन नसावं, तर देवाजवळ आलेलं जीवन आपल्या बरोबर असावं. रोज एक विचार कर, मला तुझं बरं करायचंय, तुझं बरं करायचं, तुझं बरं करायचं, तुझं बरं करायचं. हा तर रोज तोच प्रयत्न कर. बरं करायचंय, बरं करायचंय, बरं करायचं. हा बरं करायचं तर केलं, बरं समाधान झालं तुझं. त्यांचं बरं तर माझं बरं. माझ्या मित्रांनो मी तुम्हाला सांगतो, जे शरीराचा वध करतात त्यानंतर त्यांना आणखी काही करता येत नाही, त्यांची भीती बाळगू नका. काय सांगते? जे शरीराचा वध करतात त्यांची भीती बाळगू
हालेलुया. तुम्ही कोणाची भीती बाळगावी हे मी तुम्हाला सुचवून हे ठेवतो. मी तुम्हाला सुचवून ठेवतो. नंतर टाकायचं ज्याला अधिकार आहे त्याची भीती बाळगा. हो, मी तुम्हाला सांगतो त्याची भीती बाळगा. जो परमेश्वर आपल्याला आपल्या कर्माची फळं देणार आहे. मत्ते 12:30 मत्ते 10:20 असं आहे. या गोष्टी आपल्याला शिकायचं आहे. आत्मा आणि शरीराचा घात करायचा तो समर्थ आहे. आपल्या कर्माची शेवटचा फळ देणं. म्हणून प्रभू येशू क्रूसावर गेला की अशासाठी आम्ही पाप खाली करावी. पाप जड झाली असेल तर फार लूकमध्ये मी तुम्हाला बोलतो की 23 अध्यायामध्ये 41 वचनाचं अनुभव देत आहे की का चोराची आठवण कर. आम्हाला कोणाची आठवण करायची? येशू ख्रिस्ताने आम्हाला सांगितलं ही भाकर घ्या खा, हे माझ्या आठवणीसाठी करा. तशा हर एक वस्तू तुमच्या जीवनामध्ये देवाच्या आहेत असे आठवण करा. कारण त्यांनी बनवलेले आम्ही फक्त या पृथ्वीवर एक हवेप्रमाणे प्रवासिक आहे. आम्हाला त्याच्या बिना आम्हाला काहीच करता येणार नाही. म्हणून पहिलं पाप खाली करा, वचन शिका, वचनाचं पालन करा, वचनाप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करा, प्रभूच्या उपस्थितीचा अनुभव घ्या. आणि जर तुम्ही प्रभूच्या मार्गानुसार जर प्रवास करत आहे, त्याच्या शिक्षणाचा अनुभव जर घेत आहे, तर प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला त्याचा प्रश्न देणार आहे. वचन 6, 5 चिमण्या, 5 चिमण्या 2 दमड्यांना तरी त्यांच्यापैकी एकीचाही देवाला विसर पडला नाही. हालेलुया. आपल्या हर प्रश्नाचं उत्तर प्रभू येशूने या पवित्र शास्त्रात दिले. हे शास्त्र कशाला म्हटलेलं आहे माहिती आहे तुम्हाला ना? मला पवित्र बनवण्यासाठी. हे जग आहे ना, हे सगळं पापात कसं पाडावं त्याच्यासाठी बनलेलं आहे. समजलं? हेच फक्त हत्यार आपल्या जोडीला असं आहे की आपण कसं चेंज होऊ शकता. कोणता मनुष्य या शास्त्रांकडे वळाला, तो कोणताही मनुष्य किती खतरनाक असू दे, तो बदलला जातो. कोणाची गोष्टी आठवण करा. कारण मध्ये 11:28 मध्ये येशू ख्रिस्ताने सांगितले, ओ कष्टी भाराखंजनो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, विश्रांती पाहिजे ती माझ्याकडे या, मी तुम्हाला विश्रांती 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 देते. शांती शांती. योहान 14. एकच भविष्य आहे आणि या भविष्यामध्ये तुम्हाला जे मार्ग पाहिजे असेल ते एक शब्द. या शब्दाने त्याच्या काळी अक्षराने लिहिलेले आहे, पण माणसाला पांढरं बनवणार हे अक्षर आहे. हृदय बनवते पांढरे, स्वच्छ स्वच्छ हृदय एकदम स्वच्छ. हे पवित्र बनवणार आहे. पवित्र वस्त्र. आता आपण हे मी सांगितले पवित्र वस्त्र आहे की पांढरे माझे कपडे. ते पांढऱ्या कपड्याला डिमांड नाही, हृदयाला पांढरं पाहिजे. मनामध्ये साप, मनात साप नाही ते मनात साप सांगते, मन साप. आणि सापाचं कशाला ठेवले तुम्ही मन? योहान 8:44. ज्याचं मन साप आहे ना, साप म्हणजे काय? हालेलुया. स्वच्छता, पवित्रता. ज्याचं मन पवित्रता, बोला साप नको बोलू. हालेलुया. तर योहान 8:44 तो खोटं बोलतो. उत्पत्ती 3 अध्याय 15 वचन सापाने कसं बुरळ घातली आणि त्यांच्यात कसं वाट ठेवलं ते आहे. आम्हाला स्वच्छता पाहिजे. आमचं अंतःकरण मध्ये 5:8 स्वच्छ पाहिजे, तेव्हा आम्हाला देव दिसते. हालेलुया. म्हणून आमच्या जीवनामध्ये पहिल्यांदा शिक्षण घेताना, वचन नियम विधी पाळत असताना पहिलं हे पवित्र शास्त्राची शिकवण जी आहे ते आपल्या स्वतःला पवित्र कसं बनवते हे त्याकडे लक्ष द्यायचं. 3 प्रकार मनुष्याचं जीवन आहे. आपण मधल्या झाडाचे लोक आहे आणि ह्या झाडापासूनच पाप सुरू झालेलं होतं. हालेलुया. त्यामुळे एक पवित्र येशू ख्रिस्त आला आणि येशूकडे जो आला तो पवित्र झाला. बाकी तो मानव आहे तो पापी आहे. तो हर एक गोष्टी त्याच्या भविष्यात पापच 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 आहे. म्हणून आपल्याला परमेश्वराने एक मार्ग दिलेला आहे की कुठे वळायचं, नरकात जायचंय, स्वर्गात जायचं. हा आपण मधले आहे. या मधल्यामधून पुढे झुकायचं आहे. त्याचा वचन आणि त्याचं शिक्षण हे आम्ही स्वतःला घ्यायचं आहे. कुठे जायचं हे तुम्हाला दिलेलं आहे. अधिकार दिले, स्वातंत्र्य दिलेलं आहे. काय चांगलं घ्या का वाईट घ्या. हालेलुया. अनुवाद मध्ये 30 अध्याय वचन 15. अनुवाद 30 अध्याय वचन 15.
आपल्या पुढे ठेवले. काय घ्यायचंय? दुःखात जायचंय, सुखात जायचंय, कुठे जायचंय, त्यांनी निर्णय घ्यायचा. ज्या देवाने सर्व मानवाची निर्मिती केली, निर्मिती करताना त्यांनी त्याचं रूप दिलं. रूप म्हणजे कसं? पवित्रता. रूपाला काय बोलतात? पवित्रता. रूप असं नाही, रूप म्हणजे पवित्रता. परमेश्वराचं रूप 27 मध्ये दिले. देवाचं प्रतिरूप. देवाचं प्रतिरूप म्हणजे देवासारखं वागणं. निवांत 15:1-10 त्याच्याप्रमाणे आपल्याला चालायला लागते. देवाचं रूप वेगळं आहे. हे रूप असं नाहीये शरीर म्हटलं म्हणून त्याला रूप नाही म्हणत. हे रूप आपल्या देवाबरोबर पुढे चाललेलं, हे पापाबरोबर चाललेलं आहे, हे मरणामध्ये चालले. रोग करत 6:23 मध्ये हालेलुया. पापाचं वेतन मरण, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, जीवन व शांती. म्हणून आपल्या प्रत्येकाला अनुभवी जीवन, वचनानुसार, अनुभवानुसार प्रवास करतो. आपण सगळे डोंगी आहोत आणि या डोंग्याला औषध एकच आहे, प्रभू येशू ख्रिस्त. किद्रिकरास 9:22 मध्ये केले, रक्त वटल्यापासून पाप क्षमा नाही. आणि कनिलिकरास पहिल्या पत्रात 6:19-20 मौलाने विकत घेतलं तेव्हा आम्ही पवित्र झाले, नाहीतर आपण पवित्र होऊ शकत नाही. सगळं सुरुवातीपासूनच. फक्त लूक 4 जर तुम्ही अनुभव घेतले स्टार्टिंग पासून, येशूची जेव्हा परीक्षा झालेली होती त्या परीक्षामध्ये त्याला हरवलं सैतानाला, आणि सैतान हरला आणि येशूपासून निघून गेला. म्हणून म्हणते 11:27 मध्ये गेले, माझ्या पित्याने माझ्या सर्व अधिकार दिला आणि येशूला हा अधिकार मिळाला. म्हणून येशू काय बोलतो 28 वचनामध्ये, थकले ते भागले ते माझ्याकडे आहे, मी तुम्हाला पिसावाय. आता देव जेव्हा 10:35 ज्याला देवाचं वचन प्राप्त झाले त्याला देव बोलतो. मग ते 10:20 तुम्ही नाही बोलणार का तुमच्यामध्ये देवाचा आत्मा हा बोलतो. देव आपल्याला लोक 3:22-23 मग देव आपल्या स्वतःच्या अंगात शिरतो. जसा सैतान शिरतो ना तसा देव शिरतो. मार्क 5 जर बघितलं, एका माणसामध्ये दुष्ट आत्म्याने शैतान, त्याच्यानंतर मत्ते 26 जेव्हा आपण बघतो जुदास त्याच्या आतमध्ये घास घेतला तोंडामध्ये, बरोबर वचनासाठी 14 पुढे, तेव्हा शैतान त्याच्यात शिरला. तर हे असं आहे शेवटचं भोजन. आपल्या हर एक व्यक्तीमध्ये अनुभव घेणं जास्त गरजेचं आहे. आपले आचार विचार फक्त देवाविषयी चिंता, आचार विचार त्यामध्ये प्रवास करू नका. चिंता माणसाला कमजोर करते आणि मनुष्य कमजोर करते. तर आपण छोटीशी प्रार्थना घेऊया. ते परमेश्वर पिता दयाळू बाबा सुंदर दिवसाबद्दलचे आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वादित परमेश्वर, तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकांना सहाय्य ही प्रार्थना प्रभूच्या नावाने करतो. सर्व मंत्र लोक, आमदार लोक, सर्व पोलीस लोक, ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करतो. हालेलुया, हालेलुया.